हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आज मी दाखवत आहे माझ्या स्टाईलने मी फिश करी कशी बनवते ते. तर ही फिश करी चवीला एकदम छान लागते, तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते माशांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये मी व्यवस्थित वॉश करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर हळद थोडी जास्तच घालायची, म्हणजे हळदीनं जो स्मेल आहे तो कमी होतो. आणि हळद चांगली असते, म्हणजे जे बॅक्टेरिया असतात माशावरती किंवा चिकन मटनवरती तर ते त्यांनी मरून जातात. त्यामुळे हळद ही थोडी जास्त प्रमाणात नॉनव्हेजसाठी वापरली तरीही चालते. आणि त्याचबरोबर मी इथे मीठ पण घातलेलं आहे. तर मीठही अर्धा चमचा घातलेला आहे. तर जसं आपण चिकन मटन जसं आपण अगोदर अळणी करून घेतो त्या पद्धतीने आपण माशांनाही करून घेणार आहे. बरेचसे लोक माशांना कच्चंच असं भाजीमध्ये वरतून टाकतात, पण ते चवीला एवढे छान लागत नाही. जर तुम्ही अशा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून पहा, नक्कीच तुम्हाला फार आवडेल. तर इथे मी हळद मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे माशांना. आणि यामध्ये मी अर्धा लिंबाचा ज्यूस घालत आहे. तर लिंबाशिवाय तर मासे अपूर्णच असतात. तर नक्कीच लिंबाचा वापर करा, कारण त्याने लिंबाने खूप छान चव येते माशांना. तर मी त्या अर्धा लिंबाचा ज्यूस घातलेला आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया माशांना. तर त्यांना काही जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही माशांना, अगदी 5 मिनिटात ते शिजून तयार होतात. तर मी ते एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला माशा दोन्ही बाजूंनी 1-1 मिनिटं असं फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही फ्राय करायचे. तर सर्व मासे मी यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आता ह्या बाजूने आपण खालच्या बाजूने 1 मिनिट फ्राय होऊ देऊयात. तर 1 मिनिट झालेलं आहे आणि ते पाहू शकता मी 1 मिनिटानंतर माशांना पलटी करत आहे. तर हे पहा, 1 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित भाजून तयार होतात. माशांना जास्त वेळ फ्राय करायची गरज नसते, कारण ते लगेच तयार होतात. तर दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच पद्धतीने 1 ते 2 मिनिटे, जास्तीत जास्त 2 मिनिटे ठेवायचं आहे आणि माशांना फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. आणि यामध्ये मी पाणी घालून यावरती झाकण ठेवत आहे. तर यांना आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटे असं शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते पाणी थोडं जास्त टाकलेलं आहे, कारण पाण्याचं सुप मला हवं होतं पिण्यासाठी. त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे. तर आपण थोडंसं कमी टाकलं तरीही चालेल, कारण त्यांना काही जास्त वेळ शिजवायला पाणी जास्त लागत नाही. अगदी 5च मिनिटे शिजवायचं आहे आपल्याला. आणि 5 मिनिटानंतर पाहू शकता आपली छान माशी इथं एकदम तयार झालेली आहेत. तर चला आपण मसाल्यासाठी इथे मी अद्रक घेतलेली आहे, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे जी बेडगी लाल मिरची असते आपली सुकी, ती घेतलेली आहे 7 ते 8. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तरी बेडगी लाल मिरची जी आहे मी ती भिजत ठेवली होती अगोदर थोडा वेळ. आणि याची मी बारीक पाणी घालून पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी ते कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. आणि त्याच पॅनमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालते आहे. 2-3 चमचे मी तेल घातलेलं आहे. 2 तेजपत्ते टाकलेले आहेत. आणि आता जे कांदा टोमॅटो जे आहे ते आपल्याला यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर कांदा टोमॅटो अगदी ब्राऊनसर कलर येईपर्यंत व्यवस्थित 2 ते 3 मिनटं लागतात, अगदी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे कांदा टोमॅटो आपलं तयार झालेलं आहे इथे आता. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत जी आपण बनवून घेतलेली पेस्ट आहे, ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि मस्त तीही फ्राय करून घ्यायची आहे. तर आपण याला देखील तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. चांगलं तेल सेपरेट होईपर्यंत आपण ही जी पेस्ट घातलेली आहे त्याला आपण फ्राय करत राहूया, म्हणजे जो मसाला आहे सर्व एकजीव होईल आणि व्यवस्थित तयार होईल. तर पाहू शकता सर्व तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसाला हा रेडी झालेला आहे.
यामध्ये मी आणखी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. तर मिठाचं प्रमाण आपण आपल्या क्वांटिटीनुसार ठेवायचं आहे. आणि आता यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालत आहे. तर हे पाणीही आपण आपल्या प्रमाणानुसार ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे. तर थोडंसं मी थिकच ठेवलेली आहे ती ग्रेव्ही. तर मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि याला एक उकळी आल्यानंतर जे आपण तयार केलेले मासे आहेत ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. जे माशाचं आळणी केलेलं आहे ते आपण असं हळूहळू त्यामध्ये टाकायचं आहे. कारण मासे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत. त्याचे तुकडे होऊ नये म्हणून आपण असं हाताने व्यवस्थित त्यामध्ये सोडायचे आहेत. तर हे मासे खायला एकदम अप्रतिम टेस्ट लागते, खूप छान लागते. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी माझी नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आणि आता यावरती झाकण ठेवून मी अगदी 5च मिनिटे ठेवणार आहे आणि लगेच गॅस बंद करणार आहे. कारण मासे देखील आपले ऑलरेडी शिजलेले आहेत. तर इथे आता मी गॅस बंद केलेला फिश. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही फिश करीची रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या रेड बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत. सो आजच्यासाठी इथेच थांबूया आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कशाची पाहायला आवडेल तेही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो बाय बाय.